नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ होते आणि सध्या आपण आपल्या घरातूनच सुरुवात करत होतो व्हिडिओसाठी। तर आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे आणि आपण जाणार आहोत दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे, ते सुद्धा खांडस मार्गे, म्हणजे पायी रस्त्याने। कर्जतपासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती खांडस गाव आहे, तिथून आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत। तर आता भरपूर वेळ झाला आपल्याला निघण्यासाठी, सर्व मंडळी आपली स्टँडवर वाट बघत आहे। तर आता आपण भोलेनाथाच्या मंदिरात जाऊ, तिथे भोलेनाथाचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू। चला तर मग निघूया। तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बसमध्ये जेव्हा जेव्हा हे गायक असे आपल्यासोबत असतात तेव्हा अशीच मैफिल रंगलेली असते। तर आता आपण त्या गायकांच्या गाण्याचा आस्वाद घेऊया। या गायकांची पॉप्युलॅरिटी एवढी आहे की एवढे कॅमेरे फक्त त्यांना शूट करण्यासाठी लागलेले आहेत। पाहू शकता। ज़माने में कहाँ टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। तारीफ तेरी निकली है दिल से, आती है दिल पब्लिक सुद्धा गाण्यांचा फुल आनंद घेत आहे। सुंदर असं साईबाबांचं गीत महेश गावणकर यांच्या तर्फे गायलं जात आहे। याचा खरा काम निघणार आहे आज डोंगर चढताना। आता आपल्याला रोहित पाटील सुद्धा आपल्याला कॉल आलेला आहे, पाहू शकता। आणि आता विद्याधर गावण यांचं एक सादर करत आहेत आणि ह्या ट्रिपची मजा काय आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की का बाहेरची लोकंसुद्धा या सोमवार आरती मंडळाला जॉईन करतात भीमाशंकरला जाण्यासाठी। आता आपण विद्याधर गावण सर यांचं सुंदर असं कोळी गीत पाहूया। तर आता आपण भीमाशंकरला जिथून भीमाशंकर ट्रेकला जिथून सुरुवात होते त्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत। समोरला आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि इकडे सुद्धा पार्किंगसाठी व्यवस्था अवेलेबल आहे की तुम्हाला पर डे काहीतरी 50 ते 100 रुपये चार्जेस करून गाडी पार्किंगला देतात। समोरला जी सह्याद्रीची पर्वतरांग दिसते त्या पर्वतरांगेचा आनंद घेत आपल्याला ह्या ट्रेकला सुरुवात करायची आहे। आणि आपला जो पहिला स्टॉप असणार आहे तो गणपती घाटात असणार आहे, जिथे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे। तिथे आपण गणपती बाप्पाची आरती करू आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघू। समोरला हे आपले नवीन शिवभक्त ट्रेकर्स आपल्या समाविष्ट झालेले आहेत, ते सुद्धा आता आपल्या ट्रेकचा आनंद घेणार आहेत। वी होप का यावर्षी तरी एक सुंदर व्हिडिओ बघायला मिळेल। नक्कीच नक्कीच। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय ओम नमः शिवाय। अशा प्रकारे आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि समोरच आपल्यासोबत आहेत कौशिक दादा, ज्यांनी ह्या भीमाशंकर पदयात्रेची सुरुवात 2012 साली केली होती, म्हणजे आमच्या समवेत। ह्याच्या आधीसुद्धा ते जात होते। तर आपण विचारूया त्यांना त्यांचा काय अनुभव आहे या पायी पदयात्रेचा खांडस मार्गे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तुझं विन शंभो मज कोण तारी, सगळ्यांना तारणारा हलणारा तो शंभोच आहे। आणि ही जी पदयात्रा आहे ते खरंच आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय असा क्षण असतोय की त्याची आम्ही दरवर्षी वाट पाहत असतोय। श्रावण महिन्याचा हा दुसरा आठवडा असतोय, त्या दिवशी आम्ही जात असतो आणि खूप मजा असतो। भक्ती, शक्ती आणि शरीराची जे दम याची खरंच पावर लागते इथं। तर गणपती घाट चढायला सुरुवात झालेली आहे आपली आणि पाऊस नसल्यामुळे गरम जाम करते। समोरला आपली पब्लिक स्वतः बाहेरून अंपायरसुद्धा मागवलेले आहेत। काय स्कोअर झाला सध्या आपला? 0 आहे सध्या, म्हणजे सगळेजण बॅटिंग करतात। नाही, अजून कोणाचा विकेट नाही गेला। मागं आपला सरदार आहे, सरदारचा विकेट लवकर जाईल। दमलाय तो, सरदार दमलाय तो।
तर ह्या ट्रेकमधली ही गणपती घाटाची जी पहिली पायरी किंवा पहिला पडाव ज्याला म्हणतो तो थोडा खडतर मानला जातो. त्याच्यानंतर ट्रेलिंग आहे, इथपर्यंत फक्त ट्रेकिंग आहे. सो तुम्ही जर एकदा हा पार केलाच म्हणजे तुम्ही जवळजवळ 70% भीमाशंकर चढल्यातच जमात. विकेट मारली का काय? विकेट पडल्या या कसं अवकाश चालत जाते म्हणून आणि मयू म्हणतोय की आता गणेश घाट आलेला आहे. बहुतेक घंटांचे पण आवाज यायला लागलेत. आणि रोज म्हणजे आपण दरवर्षी येतो आणि सध्या आपली कंपनी जी आहे चर्चा करत चालू, त्याच्यामुळे कधी आपण गणेश घाटाजवळ आलो ते समजलंच नाही. समोरला हो तर आता आपण गणपती घाटातल्या गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोचलो आहे. समोरला जे बघताय ते बाप्पाचं मंदिर आहे. आणि जे ट्रेकर्स भीमाशंकरला जातात ह्या मार्गाने ते बाप्पाची आरती केल्याशिवाय पुढे जात नाही, जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद लाभू दे आणि त्यांचा प्रवास हा सुखकर होऊ दे, ही त्यामागची श्रद्धा आणि भावना आहे. करता दुःख हरता गणपती बाप्पाची आरती झालेली आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजे पदरगडाच्या पायथ्याशी जिथे आपण जेवण करायला थांबतो तिथे जाणार आहोत. पण आपण ह्या सुंदर अशा मंदिराची माहिती आणि हे मंदिर इथे कसं आलं त्याबद्दल आपण कौशिक शर्मा विचारूया, कारण ते जवळजवळ 15 वर्ष या मार्गाने प्रवास करत आहेत भीमाशंकरला जाण्यासाठी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भीमाशंकर पदयात्रेतील हा पहिला थांबा आहे. गणपती घाटावर येतात. एकूण 3 मार्ग आहेत. एक बैलघाट आहे, एक सीडी घाट आणि हा साधा आणि सोपा म्हणजे गणपती घाट. आणि गणपती घाटातील हा पहिला थांबा की येणारा प्रत्येक माणूस इथे विसावा घेतोच. एकदम सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करत करत आपण भीमाशंकरच्या मार्गावर जात आहोत.
ओम नमः शिवाय. शिवाय. सेम नंदी आणि पिंड वाटतो. हो. आणि आता आपण पदरगडाच्या बरोबर समोरला आहोत. इतिहासाची साक्ष देत असलेले पदरगड. आणि समोरला जो पदरगड आहे त्याच्याबरोबर जर तुम्ही लेवलला आलात ना तर तुम्हाला असा भास होईल की शिवलिंग आहे आणि त्याच्या समोरला नंदी बसलेला आहे. तर आता आपण पदरगडाच्या समोरला गेल्यावर तो व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. तर मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की शिवलिंग आणि नंदी महाराज हे समोरला दिसतंय पदरगड. आणि वातावरण खूप खूप सुंदर झालेलं आहे कारण मगासपासून जेवढं आपण चढलो तेव्हा ऊन होतं आणि गरम पण भरपूर करत होतं. पण आता तुम्ही पाहू शकता समोरला पूर्णपणे काळे पावसाचे ढग दाटून आले आणि कधीही पाऊस येऊ शकतो. समोरला धुक्यात हरवलेला सह्याद्री. जेवण झालेलं आहे आपलं बरोबर पदरगडाच्या समोरला निसर्गाच्या सानिध्यात जेवायला बसलो होतो आणि आता आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाकडे. जवळजवळ इथून अजूनपर्यंत आपल्याला 2 तासाचं अंतर बाकी आहे म्हणजे 4-4:30 वाजेपर्यंत आपण पोहोचू. काय बोलता दादा, काय मार्गदर्शन आपलं? ते बघा ते समोर जो दिसतो ना तो कोथलीगड पेठचा किल्ला. ओके ओके. आणि पदर करून आता आपला पुढच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. पण एक आठवण म्हणून इथे फोटोशूटचा कार्यक्रम चालू आहे. नाथ की हर हर भोलेनाथाच्या जयघोषा नंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. परत एकदा भोलेनाथ की. आता माहिती नाही तर मगाशी जो आपण पदरगड पाहिला होता खालून जिथे आपण पायथ्याला थांबलेलो होतो बरोबर आता आपल्याला समोरून बघा कसा दिसतोय. आम्ही दमलोय कशाला कोणला खांतो आम्ही ऐकत बसा तुम्ही नाही दम झाला की
आता आपल्या तिसऱ्या पडावाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे काही नाश्ता करण्यासाठी थांबलेली पब्लिक. मागे तो डोंगर दिसतोय तो आता आपल्याला ट्रेक करायचा आहे. तुम्ही पाहू शकता समोरला. तर हा ट्रेक केल्यानंतर आपण परत एकदा ट्रेनिंगला सुरुवात करणार आहोत. चला तर मग जाऊया. तर पहिला उतरा नंतर काढा काय. 1 मिनिट नाही राहते. काही ठिकाणी असे सुद्धा रस्ता आहे की एका जागी थांबायला लागतं समोरचा माणूस येत असेल तर. फुल ट्रॅफिक जाम झालाय. सध्या आरटीओ साहेब दिसत नाही तो. ट्रॅफिक क्लिअर करायला आरटीओला नाही पैसे खावायचं असतं तर आलं असतं. कॉल लागत. चांगल्याचे फॅन फॉलोअर इथं भरपूर आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर आता बघा. चांगल्या बोले चांगल्याची क्रेज अख्ख्या महाराष्ट्रात आहे. प्रवीण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मराठी पोरं पुढे जातात. नाहीतरी परप्रांतीय येऊन आता आपल्या उरावर बसायलाच लागलेत. सो मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे. मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज के वंदे मातरम. अशा रस्त्यातून आपल्याला प्रवास करावा लागतो भीमाशंकरला जाताना. एकदम फुल सिनेमॅटिक आणि नैसर्गिक आपण एन्जॉय करत करत जात आहोत. आणि असं बघून वाटतंय जसं म्हणजे जर तुम्ही डंकी मूव्ही पाहिला असेल शाहरुख खानचा, तर जी लोक परदेशात जातात इल्लिगली ते अशाच प्रकारे प्रवास करत जात असतात. सेम तसाच काहीतरी अनुभव आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता तुम्ही पाहू शकता 3 वाजलेत, पण असं वाटतंय की 6 ते 7 वाजले असतील. एवढा काळोख आहे कारण झाडांची हाईट पण भरपूर जास्त आहे आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश बिलकुल येत नाही. तर आपल्या भीमाशंकर पदयात्रेची ख्याती एवढी सर्वदूर पसरलेली आहे की यावेळी आपल्याला जॉईंट व्हायला वशिणीवरून शिवभक्त आलेत, दादरवरून सुद्धा काही शिवभक्त आलेत. हर हर महादेव.
तर आता आपण ज्या प्रवास करता या वाटेने प्रवास करताना एक जागा अशी येते जिथे तुम्हाला 2 राज्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये तुम्ही उभे असणार आहात आणि त्यात आपल्याला आपली मंडळी दाखवणार आहे. तर ही ती जागा, ही जी बाजू आहे ना ही पुण्यामधली आहे आणि ही जी आहे ती रायगडमध्ये. आता हे जे दिसतात तुम्हाला हे सगळे रायगडमधले आहेत आणि आम्ही सध्या पुण्यामध्ये आहे. म्हणजे जेव्हा हा प्रवास आपण करत असतो जंगल ट्रेक, तेव्हा पुणा आणि रायगड या 2 जिल्ह्यातून प्रवास करावा लागतो आणि जंगलातून ही सीमा आहे 2 जिल्ह्यांची. आणि ही अगदी 15 सेकंदामध्ये आपण पार पडू शकतो रायगडचा पुण्यामध्ये. तर ह्या लोकांनी पक्षांतर केलेलं आहे, त्यांनी पार्टी चेंज केली. जाऊया आपल्या पुढच्या मार्गाला. नाही फायनली आपला शेवटचा पडाव सुरू झालेला आहे की 10 ते 15 मिनिटाचा असणार आहे. पण जसं आपण गणेश घाटात प्रवास करत होतो सेम तसाच हा असणार आहे. पूर्ण रस्त्यामध्ये दगड आणि सरळ वर जावं लागेल. तुम्ही पाहू शकता ही रस्त्याची कंडिशन. फायनली शेवटचा टप्पा आपला पार झालेला आहे आणि आपण पोचलो भीमाशंकरला. सो फायनली भोलेनाथाच्या दर्शनासाठी फक्त काहीच मिनटं राहिलेली आहेत. जवळजवळ इथून आपल्याला 1 ते 2 किलोमीटर चालायचं आहे आणि त्याच्यानंतर असणार आहोत आपण श्री स्वयंभू भोलेनाथाच्या नगरीमध्ये म्हणजेच भीमाशंकरमध्ये. चालताना लोड कसं येणार असं ठिकाणी चालतो. 4 तासाचा खडतर आणि निसर्गरम्य असा प्रवास, खूप सारा एन्जॉयमेंट, गप्पा टप्पा आणि फायनली पोचलेलो आहोत आपण श्री क्षेत्र भीमाशंकर येथे. तुम्ही गर्दी पाहू शकता समोरला. तुम्ही गर्दी पाहू शकता श्रावण महिना असल्यामुळे इकडे एकदम वरपर्यंत लाईन गेलेली आहे. तो आता आपण दर्शन करणार नाही आहोत. आता आपण पहिले घरून शोधायला जाऊ आणि मग त्याच्यानंतर आपण रात्री दर्शनाला येऊ जेव्हा गर्दी कमी असेल. म्हणजे 10 वाजेपर्यंत मंदिर बंद करायच्या टायमिंगला गर्दी थोडी कमी असते, सो आपल्याला लगेच दर्शन मिळेल. तर फायनली आपण भीमाशंकर मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि ही आपली पब्लिक जी आहे ही खूप आधी आपल्यापेक्षा पोचली होती आणि ते येऊन आपला वेट करत होते. तर मंदिराच्या आजूबाजूला आता कवर घातल्यामुळे आपल्याला कवर लावल्यामुळे आपल्याला मंदिर बरोबर दिसत नाही. तर आपण वरती जाऊ आणि मग मंदिराचं बाहेरून दर्शन घेऊ. तर सकाळी आपण जेव्हा दर्शनासाठी तुम्हाला देवाचं दर्शन सुद्धा करू.